सातारा शहराचं कुलदैवत म्हणून ओळख असणारी नवरात्रीमधील जे प्रतापसिंह मंडळ आहे, या प्रतापसिंह मंडळाची देवीचे आगमन सोहळा सुरू झालेला आहे। आपण सध्या आहोत त्या आईसाहेब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंडळाच्या आगमन सोहळ्यामध्ये। आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विविध ढोल पथक असतील, नाशिक ढोल असतील, यांच्या वादनाच्या गजरामध्ये या आईसाहेब आहे, या आईसाहेबांची आगमन सोहळ्याची मिरवणूक आहे जी सातारा शहरात सुरू झाली आपल्याला पाहायला मिळते। ती शाही मिरवणूक आपण सातारा शहरात निघताना आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत या मंडळाचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। दादा, काय सांगाल, आज आगमन सोहळा होतोय, सुरू आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती देवीचे भक्त आहेत, ते या ठिकाणी आगमन सोहळा बघण्यासाठी येत आहेत। 1965 साली श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह मंडळाची मोती चौकात दुर्गा देवीची स्थापना झाली। त्या स्थापनेचे संस्थापक मंगाशेठ, रामभाऊ भिसाळ, उडपी, दादा उडपी, आणखीन असे एक 4-5 भास्कर इंगवले, असे 4-5 जणांनी, आणि लक्ष्मणराव देशमुख स्वर्गीय त्यांनी एक चिखलाचा गोळा जसा बसवला तसा बसवला होता मोती चौकात। आणि त्यांना भरपूर कष्ट करून हा दुर्गादेवीचा उत्सवाचं एक रोपटं लावलं मोती चौकात। आज त्याचा हा वटवृक्ष झालेला आहे। हे भाविकांची श्रद्धास्थानामुळे झालेलं आहे। भाविकांनी जे ह्या मंडळाला जेवढी श्रद्धा दाखवली त्याचा आज हा मोठा वटवृक्ष झालेला आहे। आणि पुण्याचा दगडूशेठ त्याच्या वस्तीच्या मानानं, तसा सातारच्या वस्तीच्या मानानं हा श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह मंडळाचा नवरात्र उत्सव साताऱ्यात भव्य प्रमाणात साजरा होत आहे। सातारचे आराध्य दैवत आईसाहेब हे आज भव्य प्रमाणात सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध झालेत, त्याच्या बाहेर महाराष्ट्रात सुद्धा प्रसिद्ध झालेले आहे। आता हे जे आईसाहेबांची आज आगमन सोहळा होतोय, येत्या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कशा पद्धतीनं आरती होणार आहे, कशा पद्धतीनं कार्यक्रम घेण्यात येणार आहे? ह्या नवरात्राच्या 9 दिवसामध्ये पहिल्या दिवसापासूनच यंदा सुरू करणारे काकड आरती, पहाटे 5:45 वाजता काकड आरती, आणि त्याच्यानंतर संध्याकाळी महाआरती 9 वाजता रात्री, ह्या अशा 2 आरत्या दिवसाच्या होणार। आणि होम हवन हे 8 दिवस चालणार, आणि त्याची समाप्ती अष्टमीला रात्री होम समाप्ती होती त्याची। आणि होम समाप्ती झाली की ते कवाळं बकरं म्हणून कापलं जातं, ते कवाळं देवीचं वर्ण उतरून त्याचा ते देवीला बळी दिला जातो। एकूणच सातारा शहराचं आराध्य दैवत म्हणून ओळख असणारी ज्या आईसाहेब आहेत, त्या आईसाहेबांच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। आपण पदाधिकाऱ्यांशी देखील बातचीत केली। या बातचीतमध्ये आपल्याला सांगण्यात येतं आहे की सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी महाआरतीला सुरुवात करण्यात येणार आहे। तसंच संपूर्ण 9 दिवसामध्ये 2 वेळा आरती जी आहे ती होणार आहे। आणि त्याच दरम्यानमध्ये एकूण या 9 दिवसाच्या कार्यकाळामध्ये विविध कार्यक्रमाचं देखील आयोजित करण्यात येणार आहे। पुण्याचा तसा दगडूशेठ, तसा सातारा शहराची ही आईसाहेब अशी ओळख म्हणून नव्या रूपाने येत आहे, असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। ओमकार सोनाले, स्वाभिमान सातारा, मोती चौक, सातारा।